उदयोन्मुख खेळाडूंसाठी ब्रँड कोल्हापूर फाउंडेशन स्थापनेची गरज, यशवंत थोरात ब्रँड कोल्हापूर पुरस्कारांचे वितरण। कोल्हापूर जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी ब्रँड कोल्हापूर नावाने फाउंडेशन स्थापन करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी केलं। आज कोल्हापुरातील सयाजी हॉटेलच्या मेघ मल्हार सभागृहात डॉक्टर थोरात यांच्या हस्ते ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार आणि कला, क्रीडा, सांस्कृतिकसह शैक्षणिक क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या कोल्हापूरच्या सुपुत्रांना पुरस्काराचे वितरण डॉक्टर यशवंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। आजपर्यंत कोल्हापूरच्या अनेक सुपुत्रांनी विविध क्षेत्रात यश मिळवत कोल्हापूरचे नावलौकिक जागतिक पातळीवर नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्रांचा सन्मान करावा या उद्देशाने 2018 पासून विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम सुरू करण्यात आला होता। यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ टेबल टेनिस खेळाडू श्रीमती शैलेजा साळुंखे यांना डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या हस्ते ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते। डॉक्टर थोरात यांनी बोलताना आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून ब्रँड कोल्हापूर या नावाने सुरू असलेला हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या लोकांना प्रोत्साहन देणारा असून उदयोन्मुख खेळाडूंना मदत व्हावी यासाठी ब्रँड कोल्हापूर या नावाने फाउंडेशन सुरू करण्याची सूचना करत या फाउंडेशनसाठी 1 लाख रुपयांची देणगी देखील डॉक्टर थोरात यांनी जाहीर केली। डॉक्टर थोरात यांनी सुचवलेला हा उपक्रम कोल्हापुरातील कलाकार आणि खेळाडूंना मदत करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी 5 लाख रुपये या फाउंडेशनला देण्याचं जाहीर केलं। 2018 सालापासून आम्ही ब्रँड कोल्हापूरच्या ब्रँड खाली किंवा एका व्यासपीठाखाली कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेली आहे, त्यांचा आम्ही सत्कार करतो। आणि हा सत्काराचा पाहुणा सुद्धा हा कोल्हापुरातलाच असतो। म्हणजे भूषण गगराणी साहेब होते, ज्ञानेश्वर मुळेजी होते, विकास खारगे होते, हेमंत निंबाळकरजी होते, सुनील निमयजी पाहुणे होते। यावर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब नाबार्डचे माजी अध्यक्ष हे पाहुणे होते। आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयोन्मुख खेळाडू असतील, कला असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का, आणि म्हणून ब्रँड कोल्हापूरचा एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली। फक्त त्यांनी सूचना केली नाही तर पहिलं पाऊल टाकून 1 लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली आणि मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं। आता ही सर्व कमिटी जी ब्रँड कोल्हापूरचे ते एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा विविध क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटतं। या समारंभाला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ब्रँड कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते।